आता तुम्ही आजपासून उपोषणाला बसले, काय नक्की कारण आहे, तुम्हाला काय सहकार्य होतं? उपोषणाला बसण्याचं कारण एकच आहे की माझी मुलगी सिमरन उमेश पाटील ही एसटी पार्कला 3 महिने रोखून गेली. 10 तारखेला तिचं मारण्यात आलेलं एसटी पार्क मध्ये तिचा मर्डर केला आणि तिला लटकवून सुसाईड दाखवला. आणि तो भगवान सुभाष लोटे या नरधमाला पोलीसवाल्यांनी अजूनपर्यंत पकडलेला नाही. 3 महिने लोटून गेले. जर आता एक छोटा पाकिट मार असला तर त्याला एका दिवसात पकडतात. मागे ईस्ट मध्ये गोळीबार झाला तिथे 2 तासामध्ये त्या आरोपीला पकडलं. आणि आता 3 महिने लोटून सुद्धा या आरोपीला का पकडत नाही? या आरोपीच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे? पॉलिटिकल प्रेशर, पैसे कुठून दाबले गेलेले, सर्व ह्या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करतात. कारण की आणि सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार? जर जर प्रशासन जर असं भ्रष्ट असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? सामान्य माणूस न्याय कोणाकडे मागायचा? न्याय मागायला आमच्या मुलीला न्याय भेटायला पाहिजे. तिला त्या नरधमाला फाशी व्हायला पाहिजे. कारण की त्यांनी जे कृत्य केलं, आज माझ्या मुलीसोबत केलं, उद्या दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत नको व्हायला. म्हणून आम्ही या उपोषणाला बसलो आहोत. आणि आमची मागणी एकच आहे, त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीवर लटकवण्यात यावं. या घटनेला 3 महिने, आता 10 तारखेला 3 महिने होतील. 3 महिन्यापासून फक्त अजूनपर्यंत आरोपीला पकडलं सुद्धा नाही. तुम्हाला काय वाटतं, काय याच्या मागे काय असेल का? याच्या मागे भरपूर काही आहे. पॉलिटिकल प्रेशर आहे, पैसा आहे. पैसा दाबण्यात आला. पैशामुळे सर्व प्रकरण दाबण्यात आलंय. नाही तर आतापर्यंत हे प्रकरण आरोपी आज जेलमध्ये असता. आज जर हे प्रकरण दाबलं नसतं तर आज आरोपी जेलमध्ये असता. तपास सुरू आहे, तुम्हाला काय माहिती? पोलीस फक्त आम्हाला माहिती, पोलिसांना विचारणं जर जेव्हा करतो आम्ही तर सामोरे एकच बोलतात, आमचा तपास चालू आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी जाऊन 2 कॉन्स्टेबल गेटवर फोटो काढून येतात. आरोपी घरी बसलेला असतो. जो आरोपी कोणी घरी असतो, आरोपीला शोधावा लागतो. हे शोधण्याचं काम करत नाही, फक्त जाऊन फोटो काढून येतात आणि आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. हे फक्त सांगतात पेपरवर तपास आहे यांचा, जमिनीवर तपास नाहीये. पेपर फक्त पांढऱ्याचे काढे करायचे आणि जमिनीवर काही तपास नाहीये. जमिनीवर तपास केला असता तर आज आरोपी जेलमध्ये असता, मोकाट फिरला नसता तो. आता तुम्ही काय मागणी आहे? आता लवकरात लवकर त्या आरोपीला पकडावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावा, हेच आमची मागणी आहे. त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो.